घेतली. तिथून आलो आम्ही डायरेक्ट किराणा दुकानावर. आता उद्या आहे रंगपंचमी. आमच्या सगळ्या पोराची इच्छा आहे पार्टी करायची. मग काय विचार करायला लागते, पटापट किराणा दुकानावर आलो आणि पूर्ण किराणा घेऊन घेतला. तिकडून आलो आम्ही ग्राउंडवर. रात्रीचा 1 वाजू राहिला आणि आम्हाला कबड्डी खेळणं सुचू राहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आठवड्यामधले जुने पुराणे कपडे काढले आणि सरळ बाहेर आलो. इकडे तर आपल्या पलटणचं चालू होतं भाऊ, येणं जाणारे रंग लावणं. जो बी चौकातून गेला त्याला भरवल्याशिवाय जाऊच नव्हते तिथे. यायला कशी तरी चाट मारून आम्ही आलो कलर घ्यासाठी. कलर घेऊन चौकात आलो आणि माझ्या कलरनं मलाच रंगून टाकलं येईन. आता आमची एवढी मोठी गँग आहे म्हटल्यावर दुसऱ्या गँगचे कपडे फाळणार नाही असं होऊच नाही शकत. एवढी भयंकर होई खेतो असतो ना आम्ही दरवर्षी, की सांगूच नका. 3 फुटाच्या होतात 5-5 फुटाचे माणसं टाकतो आम्ही. पहिले तर आपल्या गँगेतल्या सगळ्या मेंबरले भरवलं आणि तिथून आम्ही निघलो मग गावात प्रभात फेरी मारायसाठी. पण शांत शांत की आमच्या गँगले मजा नव्हती येऊ राहिली. मग काय डायरेक्ट ढपळवाल्याच्या घरी झालो आम्ही. तिथून त्या भाऊले घेतलं आणि सरळ गावात आलो. आपले पोट्टे बिना गाण्याचेच नाचतात राहून. ढपळ वाजल्यावर काय ऐकणार आहेत. मग प्रत्येक चौकात माहोल केला आम्ही. आपली होळी काही भावांनो शहरासारखी नसते. एकदम लागे इव्हेंट क्लब मध्ये शावर गिवर असं तसं काहीच नाही. पूर्ण एकदम गावरान तडका. ढपळ सांगलं की नाचायला पुरं मंडळ. भावांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. आता तुम्हाला जर याच्या पुढचं